नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आमचा बेलाच्या वाडीतला चौथा काम आता जो आम्ही तुमका मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे। आपण इथे आय बीमचे कोनवाशे लावलेले असतात आणि साईडला 3.5 पाईप चौकोनी पाईप जे आहे ते आपण सेरिमनी केलेली आहे आणि हे आम्ही आता कटिंग करतोय दांडे म्हणजे आय बीमला 3.5 पाईप तो मोठ्या कटरने कट होत नाही, मग त्याचा आपण असे छोट्या कटरने 4 इंचच्या कटिंग ब्लेडने आणि कटरने असे ते कटिंग करून घ्यायचे पडतात, तरच ते फिट बसतात। मग ही अशी एक आपण कटिंग करूची बॉल लागता, कारण ती एक चारही बाजू तिची वेगवेगळे येतात। मग तुम्ही कटिंग बघू शकता मी आता करता येते। कारण हे पाईपमध्ये कसं लोखंडामध्ये वेल्डिंग एकदम जरा मारली तरी भारी व्यवस्थित लागतं, मजबूत लागतं। या इथे आपला जर कटिंग व्यवस्थित असली तर मग वेल्डिंग चांगली लागतं तिथे, आता ती भरताना जरा वेळ लागता, म्हणून ती कटिंग थोडीशी परफेक्ट लागता। तुम्ही इथे कटिंग बघू शकता कशी मी केलं ती, तुमच्या लक्षात येईल की याच्यात पाईपची कटिंग करताना जरा वेळ लागता आणि काम होत नाही। इथे आपण कटिंग करताना काळजी पण घ्यायची आहे, कारण आपल्या डोळ्यात वगैरे कट उडू शकतात लोखंडाचे, किंवा ब्लेड वगैरे हे केलं तर तुटू शकता, म्हणून काळजीपूर्वक कटिंग करायची आहे। ही आपली कटिंग आता एकदम परफेक्ट चांगली लागते या कोनवाशात। अशा प्रकारची कटिंग फायनल आपली ओके आहे। त्यामध्ये एक एका बाजूने उजवा आणि एक दुसऱ्या बाजूने अपोजिट करू शकता। हे बघा, एवढी परफेक्ट फिटिंग आपली ते तयार झाली बसलेली आहे। मग तुमका ही मागची बाजू पण बघा एकदम परफेक्ट बसता कशी दिसता बघा। मग अशा प्रकारे आपले आज हे दांडे सगळे लावून झालेले आहेत। मग आपण त्याचा कोनवाशांचा सपोर्ट पण दिले इथे, त्याच्यामध्ये पोटसरी पण फिरून झाली आहे। हे आपल्या मागचे दांडे अख्खे वरना शेवटपर्यंत पडवीचे इलेले आहेत। काम आपण सुरू करताना पाऊस नव्हतो, पण आता पाऊस सुरू झाल्यामुळे काम काय होत नाही। मग बरेच दिवस आपले 2-4 दिवस असेच फुकट गेले। मग आम्ही एक काल रीप पुढची बाजू रीप मारलेली आणि आज सकाळपासून आम्ही मागची रीप मारून घेतली आणि पाऊस मध्ये मध्ये येत राहत असल्यामुळे काम होत नाही। सगळं सामान आपण पॅक करूचं लागतं, परत जागेवर ठेवायचं लागतं, कारण ते सगळं काम लाईटवर असल्यामुळे लाईट पण आज बऱ्याच वेळा लाईट गेली, त्यामुळे काम होत नाही। तुमका मी ह्या पूर्ण झालेल्या कामाचा दुसरा व्हिडिओ मी आता 1-2 दिवसांनी छप्पर पूर्ण झाल्यानंतर टाकताय। पण तुमका कोणाक काय प्रश्न असतील किंवा काय असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकतात। मित्रांनो, तुमका माझा आजचा व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट्स करा, शेअर करा आणि आवडलं तर माझं चॅनल सबस्क्राईब करा। जाता जाता सगळ्यांचे मनापासून आभार। आता तुमका मी सगळे रिपी लावल्यानंतरचं आणि पिंगाणी लावल्यानंतरचे व्हिडिओ अपलोड करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रिपी लावल्यानंतर आणि पिंगाणी लावल्यानंतर या छप्पर किती सुंदर दिसतात। मग ठीक आहे, भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये।